खून प्रकरणातील खुल्या कारागृहातून फरार झालेला आरोपी बीड शहर पोलिसांनी अटक केला। विसापूर खुले कारागृहातून पळून गेलेला जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला फरार आरोपी अखेर बीड शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। आरोपी तब्बल 1.5 वर्षापासून फरार होता। बीड शहर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 114/2010 नुसार कलम 302 भादवीमधील आरोपी काजी अझरुद्दीन उर्फ सिपलक बद्रुद्दीन वय 47 राहणार किल्ला मैदान बीड हा विसापूर खुले कारागृह जिल्हा अहिल या ठिकाणाहून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता। मात्र तो नियमित शेती कामासाठी बगीचा क्रमांक 7 येथे गेला असता काम संपल्यानंतर इतर बंदी कैदी कारागृहात परतले, मात्र हा परतला नव्हता। तेव्हापासून हा फरार झाला होता। पोलीस त्याचा मागोमाग घेत होते। अखेर लेंडी रोड बीड या ठिकाणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। बीड येथील भाजपाचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली। मंत्रालयात महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची बीडचे भाजप नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी सदिच्छा भेट घेतली। यावेळी बीड तालुक्यातील विविध विकास कामाबाबत निवेदन सादर करण्यात आले। तसेच प्रलंबित आणि प्रस्थापित विकास कामांवर पंकजा मुंडे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। बीडच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रश्नावरही यावेळी त्यांनी चर्चा केली। यावेळी त्यांच्यासोबत अनेकांची देखील उपस्थिती होती। त्या संदर्भात माहिती आहे का आणि नेमकं सीआयडी कडून काय मागणी असणार आहे? काल मी जे SIT प्रमुख होते व्यंकटरप साहेब त्यांना मी काल दुपारी फोन केला होता तपासासंदर्भात माहिती घेण्यासाठी। तर त्यांनी मला सांगितलं की तुमचा तपास हा CID कडे वर्ग केलेला आहे, त्याचं आणखीही पत्र आलं नाही आणि CID वाल्यांनी पुरेपूर आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यानंतर तपास करावा। मात्र आतापर्यंत जो SIT ने केलेला तपास होता त्यावरती तुम्ही समाधानी आहात का? CID कडे तपास केलेला तुम्ही मागणी देखील कशा पद्धतीने केलेली होती, तुम्ही महासंचालकाची भेट देखील घेतलेली होती, तर काय नेमकं तुमचं म्हणणं असेल या संदर्भात? आता CID ने कसा तपास जे CDR मध्ये जे स्पष्ट दिसतंय की घटनेच्या 1 दिवस अगोदर उमेश मानेच्या घरावरती जो हल्ला झाला, त्याचे जे भांडण झालं त्या दिवशीची पासून जे कॉल आहेत 1 दिवस घटनेच्या अगोदरचं, त्यानंतर घटना व्हायच्या एक 5:58 एक कॉल आहे की जे आरोपींनी जे आणि कटामध्ये आरोपी आहे त्याच्यासोबत संपर्क झालेला आणि त्यानंतर 20 तारखेला संध्याकाळी जे समजा आरोपी होते मारणारे ते पोलीस स्टेशनमध्ये येत होते, त्याबरोबरही कटामध्ये आरोपी असलेले ते पोलीस स्टेशनमध्ये दिसून येत होते आणि जे कटामध्ये आरोपी आहेत त्यांचे 21 तारखेपर्यंत कॉल, जे मारणारे आता जे मध्ये आरोपी आहेत त्यांचे 21 तारखेपर्यंत कॉल आहेत आणि त्यानंतर कंटिन्यू जे सौरभ सोनवणे असतील, बालाजी सोनवणे असतील, त्यांच्याबरोबरही आणखी एक कटामध्ये जो आरोपी आहे त्यांचे कॉल झालेले आहेत। त्या संदर्भात मी SIT प्रमुखांना अटक करा म्हणून म्हणत होतो, त्यांनी ते आम्ही तपास चालू आहे त्यांना आता 7-8 दिवसाचं मी अल्टिमेटम पण दिलं होतं, त्याच्यापर्यंत अद्याप काही झालं नाही। त्यानंतर मी महासंचालक साहेबांची भेट घेऊन मी त्यांना पत्र केलं होतं की हा तपास उच्चस्तरीय राज्यस्तरीय SIT कडे द्यावा म्हणून, पण त्यांनी CID कडे दिला म्हणून असं काल कळतं आहे। तर त्यांनी सगळं आमच्या कुटुंबाचं म्हणणं, जी घटनास्थळी परिस्थिती, कारण माझ्या भावाने मला सगळी घटना सांगितली, ही सगळी जाणून घ्यावी, साक्षीदार सांगतात हे जाणून घ्यावे, CDR मध्ये जे स्पष्ट दिसत आहेत कॉल झालेले त्यांना अटक करून हे करावं। आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते माजलगाव येथे महादेव कोळी सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले। माजलगाव येथे महादेव कोळी समाज सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला। 14 लाख रुपये निधीतून हे सभागृह उभारणार असून या समाजाच्या सर्वांगीण कार्यक्रमासाठी याचा निश्चितच उपयोग होईल। याच्या काळात माजलगाव शहरातील इतर कुठल्याही समाज सभागृहापासून वंचित राहणार नाही, यासाठी बैठक घेऊन कृती आराखडा तयार करण्यात असल्याचे यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केले। उमेदांतर्गत गैरव्यवहार प्रकरणात 8 जणांना कार्यमुक्त करण्यात आले। बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेन रहमान यांनी कठोर कारवाई करत गैरव्यवहारात दोषी ठरलेल्या 8 तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयकांना कार्यमुक्त करून राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष नवी मुंबई येथे वर्ग करण्याचे आदेश जारी केले आहेत। धारूर आणि शिरूर कासार तालुक्यातील प्रभाग संघ, ग्रामसंघ आणि महिला CRP सदस्यांच्या मानधनात लाखो रुपयांचा अपहार झाल्याच्या तक्रारी श्रीमती सुमित्रा गीते
व इतर महिलांच्या सदस्यांनी केली होत्या. या तक्रारीच्या आधारे विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती सखोल चौकशी केली आणि चौकशी अहवालात शासकीय निधीचा अपहार, पदाचा गैरवापर, कर्तव्याचा गंभीर कसूर आणि आर्थिक अनियमितता स्पष्टपणे निष्पन्न झाले. संबंधित कर्मचाऱ्यांचे खुलासे अमान्य करत प्रशासनाने ही कठोर कारवाई केली असून याचा पदभार तात्काळ हस्तांतरित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या गंभीर अपहार प्रकरणात सर्व दोषी आढळलेल्या सर्व 8 कर्मचाऱ्यांची बीड जिल्ह्यातील सेवा तात्काळ समाप्त करून त्यांची रवानगी मुंबई येथील मुख्य कार्यालयात करण्यात आली आहे. कमी किमतीत सोन्याचे आमिष दाखवून 5 लाखाचा गंडा. आष्टी तालुक्यात आंबोरा ठाण्यात गुन्हा दाखल. स्वस्तात सोने देण्याचे भूलथापांना बळी पडून सोलापूर येथील एका तरुणाला तब्बल 5 लाख रुपयाचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बनावट सोन्याची नाणी हातात टेकून भामट्याने रोख रक्कम घेऊन पोबारा केला. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील रहिवासी आबासाहेब सुरेश क्षीरसागर व वय 75 वर्ष या तरुणाची काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरून एका अज्ञात व्यक्तीशी ओळख झाली होती. आपल्याकडे 25 तोळे सोने असून ती अवघ्या 5 लाख रुपयात देतो अशी आमिष दाखवत त्याच्याकडून बाजारातील दरापेक्षा अत्यंत कमी किमतीत सोने मिळत असल्याने आबासाहेब हे जाळ्यात अडकले. मात्र आरोपीने फिर्यादी आबासाहेब यांना आष्टी तालुक्यातील खुंटेपळ येथील एका शेतात भेटण्यासाठी बोलवले. मात्र त्या ठिकाणी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.